गेली ए देवा अरे काय मागा 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 लावले मगाच्या धरून मागा म्हणे तू आहेस कोण आम्हाला देणारा अरे आम्ही तुला मागायला उलट आम्ही तुला देव म्हणतोय म्हणून तू देवे नाही तर तुला देव तरी कोण म्हणायला लागले आमुचिया भावे तुझ देव पण हे का विसरोनी राहिला से अरे आम्ही आपुला तो एक देव करोनी घ्यावा तेने बिन जीवा सुख नोहे एरती माई के दुखाची जनती नाही आदियंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे एरती माई के दुखाची जनती नाही आदियंती अवसान तुका म्हणे का मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे एरती माई के दुखाची जनती नाही आदियंती अवसान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शरच्चंद्र बिंबाननं चारुहासं लसत् कुंडलाक्रांत गंडस्थलाग्रं जपारागबिंबा कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि हे पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मनोज मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजवानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्याचे चरण रेणुवंदिरे शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे दड 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 दुडू 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 डळ सुतला कलिकाळा बापुडिया रे दड 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 दुडू 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 डळ सुतला कलिकाळा बापुडिया रे संताच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया
जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती आता वंदितो तुम्हा छत्रपती झुकल्या वाकल्या गर्विष्ठ मानाया शिवमंदिरी का अवतरला जयाची आकुळी तया शिव छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत असो बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे एरती मायेके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतन निरूपणा करता कीर्तना करता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील थोर साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट संत श्रेष्ठ श्रीमद श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा यावत या मनुष्य देहाला आलेल्या जडजीवाला ज्या गोष्टीची जास्त गरज आहे ती गोष्ट नक्की काय केल्याच्या नंतर मिळेल याचं सविस्तर दिग्दर्शन म्हणजे आजचा हा अभंग विठ्ठल काय माणसाची वास्तविक गरज आहे माणसाची वास्तविक मूलभूत गरज म्हणजे सुख आहे बाबा अन्न वस्त्र निवारा याच्यातून जे मिळणार सुख आहे ती माणसाची मुख्य गरज आहे त्या सुखापोटी तुमची आमची सगळ्यांची धडपड चालली आहे त्या सुखाचा पत्ता सांगणारा आजचा अभंग तुकोबारांचा आहे साधी प्रस्तावना आणि अभंगाचा परिचय करून देतो बरं का नाना आपले तुकोबा पंढरपूरच्या वारीला निघाले बरं का आषाढीच्या वारी करत असताना गळ्यामध्ये विना अडकवला हातामध्ये चिपळ्या घेतल्या देवाचं भजन करत करत तुकोबा पंढरपूरच्या दिशेने निघाले वाटक्रमण करता करता आपल्या पाटसच्या टोल नाक्यावरती तुकोबारायांचा नेमका मुक्काम पडला आता समजा तुकोबाराय तिथं विश्रांतीला थांबले आपल्या कुसेगावच्या मंडळीला कळलं बुवा आमचे तुकोबा तिकडे आले म्हणून तुकोबारायांची गाठ घेण्यासाठी काही मंडळी आपल्या संसारातली तिथं गेली तिथं गेल्याच्या नंतर तुकोबारायांच्या पायावरती डोकं टेकवलं आणि डोकं टेकून तुकोबारायांच्या पुढे नतमस्तक होऊन तुकोबारायांना म्हणायला सुरुवात केली तुकोबा पुढे निघाले बुवा तुम्ही तुकोबा म्हणले अरे दर्शनाला निघालो पंढरपूरला जगाचा मालक विटेवरती तिथं उभा आहे त्याच्या दर्शनाला निघालो का हो तुकोबा दर्शनाला चालले दुमत नाही तुम्ही जा पण तुम्ही आले कळल्याच्या बरोबर तुमची गाठ घ्यायला आलो थोडं आमच्या शंका आहेत त्याचं फक्त निरसन करून जा तुकोबा म्हणले काय शंका आहे तुमच्या जीवनामध्ये विचारा बुवा आमचा जन्मच त्याच्यासाठी झाला आम्ही तुमच्या शंकेचं निरसन नाही करायचं कुणाच्या करायचं तुकोबा जवळजवळ आता 40 वर्ष झाली बुवा मी प्रपंचामध्ये 40 वर्ष झालं माझ्या प्रपंचाला प्रपंच करतोय पण तुकोबा सगळे आमच्याकडे कशाचीच कमी नाही म्हणे बंगला आहे म्हणे गाडी आहे चांगली दिसायला बी बायको आहे म्हणे चांगली लेकरं बी आहेत म्हणे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे जमीन जुमला जवळ 25-30 एकराचा 7-12 आहे म्हणे एकटा पठ्ठा आहे बुवा पोरगा बी एकच तुकोबा काहीच अडचण नाही मूलभूत सगळे पण तुकोबा सगळं हसून सुद्धा आमच्या चेहऱ्यावर 12 वाजली ती ते म्हणे कस काय वाजले तुकोबा प्रपंच करतोय आणि प्रपंचात आमच्या दुःख आहे बुवा पहा ना तुम्ही तिकडे निघाले पंढरपूरच्या दिशेला तुमच्याकडे आम्ही पाहिलं तर तुम्ही प्रपंच करताय ना आम्ही बी प्रपंच करतो प्रपंच तुम्ही करताय आणि प्रपंच आम्ही करतोय आमच्याकडे सगळे पण तुमच्याकडे काहीच नाही हो एक पत्नी तुमची अन्न करता गेली पोरं मिळी नवे सगळं द्रव्य तुमच्याकडून मान तुमच्याकडून हिरावून गेला तुकोबा आमच्याकडे सगळे आमच्या जीवनात दुःख आहे तुमच्याकडे काहीच नाही तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरचं सुख नक्की आलं तरी कुठून त्यावेळेस तुकोबांनी म्हणावं गड्या हो तुम्ही ज्याला आपलंसं केलं आणि त्याच्यातून सुखाची अपेक्षा केली मुळात ती तुम्हाला कधीच सुख देऊ शकत नाही पण माझ्या जीवनामध्ये मी त्याला दूर लोटलं आणि एकमेव जगाचा मालक आपलासा केला त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती माझं सर्वस्व जाऊन सुद्धा आनंद आहे मग तुम्हाला जर वाटतंय तुमच्या जीवनात सुद्धा सुख मिळावं तर माझ्यासारखं प्रपंचाला थोडस बाजूला सारावं आणि तो भगवान परमात्मा आपलासा करावा कारण तेने विन जीवा सुख नोहे म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे कारण बाकीच्या गोष्टी सांगितल्या येरती माईकी दुःखाची जनती हे दुःख देणार ही माईक आहे सगळ्या गोष्टी म्हणून त्याचं भजन करा कारण त्याचं भजन करणाऱ्याला तो भगवान परमात्मा त्याच्यासारखं अविनाशी करून घेतो अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाची जर वाटतंय त्याच्यासारखं बनावं सुखरू
तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्या मनाचं त्याच्या नामस्मरणाचा छंद लावून घ्यावा लागेल आणि जीवनामध्ये त्याच्या नामस्मरणाने एक क्रांती घडून जाईल बुवा. काय तुमची आमची कीर्ती मात्र पाठीमागे राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे बाकीचं कसं तर एरती माई की दुःखाची जनते नाही आधी अंती अवसान विठ्ठल. अभंगाचा साधा भाव मांडण्याचा प्रयत्न केला. खरं पाहायला गेलं तर तुम्ही आम्ही कीर्तनकार असं द्या गावकरी मंडळी जेवढे आपण अभंग ऐकतो दादा आपण फक्त तर्क लावायचा बरं का. आमचे गुरुवरे शंकनाजी महाराज एक वाक्य वापरायचे. आमचे बाबा म्हणायचे गड्या साधू संतांच्या वाङ्मयाची उंची नाना साधू संतांच्या आई शब्दानं शब्दाची उंची हिमालय पर्वत एवढी. कशा एवढी? हिमालय पर्वत एवढी. तुम्ही आम्ही कुशेगावच्या डोंगरावर बसून ऐकतो आपल्याला कदाचित उंची कळल उंची कळणार नाही म्हणून तर्क लावायचा. या अनुषंगानं तर्क लावला. किम निमित्तानं कीर्तनाची सेवा आई कशा निमित्तानं सगळेजण या ठिकाणी जमला. सगळ्यांना श्रुत आहे पण वक्त्याचं प्रधान कर्तव्य या नात्याने याला स्पर्श करून जायचा. तो म्हणजे असा कैलासवाशी श्रीमती सिंधुबाई उत्तमरावजी शितोळे या एका आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या शितोळे कुटुंबाचे आप्तेष्ट या शितोळे कुटुंबाचे नातेवाईक प्रेमाची जिव्हाळ्याची कुशेगावची ग्रामस्थ मंडळी सगळे सोयरे सगळेजण दुःखांकित अंतकरणाने या आईला योग्य सद्गती मिळावी या सदहेतून या सद्भावनेनं या ठिकाणी जमलेला आहात असं म्हणतात. आजच्या दिवशी आत्मामुक्ती दिन सांगितलं बरं का गरुड पुराणाच्या माध्यमातून. म्हणजे आजच्या दिवशी त्या जीवाला दुसऱ्या योनीची प्राप्तता होणार आहे. जवळजवळ त्याचा 365 दिवसांचा प्रवास संपला आणि या संपल्याच्या नंतर त्याचा पुढच्या जन्माच्या प्रवासाची सुरुवात झाली असं म्हणतात. पण बऱ्याच ठिकाणी काही काही अंधश्रद्धा फुटल्या बुवा. मला त्या अंधश्रद्धा सांगायचं नाही फक्त थोडासा फाटा देतो. तुमच्याकडे आहे का नाही मला माहिती नाही. तुमच्याकडं ते गडी गेल्याच्या नंतर त्याला ज्यावेळेस आपण डागाग्नी देतो म्हणजे जाळतो स्मशानात आणि माघारी आल्याच्या नंतर तुमच्याकडे रांगोळी काढायची पद्धत आहे का? आहे का? नाही मला वाटलं भाग बदलून आलो म्हणजे काहीतरी वेगळं असेल का काय. कसं आहे आमच्याकडे माणसं मेलेव जातात तुमच्याकडे मेलेवचे वेगळं आपलं नाही. पण खरं सांगा आई ती रांगोळी काढण्याची प्रथा आहे. जुन्या म्हाताऱ्यांना लई नाद बुवा. जाळून आलं की घरी येऊन रांगोळी काढायची रातभर झाकायची आणि दुसऱ्या दिवशी ती उघडून पाहायची. त्याच्या ज्याची पावलं दिसते गडी त्या जन्माला याला हे असं म्हणते. ते कस काय गेला बा. एक म्हातारी म्हणली बाई आमच्या अन्नाची कुत्र्याची पावलं आली. अन्ना कुत्र्याच्या जन्माला कसा जाऊ शकतो? गरुड पुराणाच्या माध्यमातून शास्त्र सांगते जवळजवळ 1 वर्षभर जीवात्म्याला मुक्तीच नाही माय. दुसऱ्या जन्माची त्याला प्राप्तताच नाही. तो आजच्या दिवशी म्हणजे 1 वर्षाचा त्याचा परिपूर्ण दिवस पूर्ण होतो आणि पुढच्या जन्माची त्याला प्राप्तता होते. नाही अंधश्रद्धेला फाटा देऊ नका किंवा त्याला दुजोरा देऊ नका. काहीशा गोष्टी विधिवत पार पडाव्या या कुटुंबानं तो नियम आणि त्या सगळ्या प्रथा पूर्णपणे चोखपणे पार पाडल्या बुवा. आपल्या आईच्या उपकारातून काहीस उतराई होता यावं. खरं पाहायला गेलं तर काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ही संतांची भाषा आहे. आई बाप असू द्या गुरु असू द्या कुणीही असू द्या त्यांना आपल्या कातड्याचा जोडा जरी विणून घातला तरी सुद्धा त्यांच्या उपकाराची परतफेड आपल्याला करता येणार नाही. आपण फक्त त्याचं स्मरण करायचं त्या गोष्टी आठवणीत ठेवायच्या. त्यांच्या अनुषंगानं पाठीमागच्यांनी केलेलं हे ज्ञानदान त्या अनुषंगानं बांधल पाहुणे असतील कुटुंबातले मंडळी घरी आली आणि त्यांच्या माध्यमातून मला ह्या कीर्तन रूपी सेवेचा योग आहे तुमच्या दर्शनाचा योग म्हणून त्यांचा आभार. त्यांच्या पाठीमागं त्यांचा जो परिवार आहे ज्यांनी हा सगळा घाट घातला त्याच्यामध्ये भव्य दिव्य मंडप चालू असलेलं ज्ञानदान आणि याच्यानंतर होणारं अन्नदान हे सगळ्या नियोजनाचे जे कार्यकर्ते मुळात त्यांच्या घरातली मंडळी त्यांची 2 मुलं आणि त्यांच्या 2 मुली त्याच्यामध्ये श्री बाळासाहेब उत्तमरावजी शितोळे आणि श्री शहाजी उत्तमरावजी शितोळे अशी 2 मुलं व त्यांच्या मुली आहेत आईच्या. त्याच्यामध्ये सौभाग्यवती कल्पनाताई सुनीलजी पाटणकर आणि वंदनाताई प्रदीपजी जगदाळे. त्याचबरोबर त्यांचे पुतणे आहेत श्री संतोष रामचंद्रजी शितोळे. त्याचबरोबर धनंजय लक्ष्मणराव शितोळे, दत्तात्रय वसंतराव शितोळे. नातू असतील सौरभ बाळासाहेब शितोळे, अभिजित बाळासाहेब शितोळे, श्रावण संतोष शितोळे. त्याचबरोबर शिवराज शहाजी शितोळे आणि नात त्यांची राजगौरी शहाजी शितोळे.
समस्त शितोळे परिवार, या शितोळे परिवाराचे तुम्ही सगळे जिव्हाळ्याची मंडळी, आपतिष्ट नातेवाईक, सगळे सोयरे, सगळे या कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन या आईला योग्य सद्गती मिळावी या सध्येतून या ठिकाणी जमला, त्याबद्दल तुमचं मी या कुटुंबाचा प्रतिनिधी आज मी आहे या नात्यानं मी आधी तुमचा आभार व्यक्त करतो. आणि उर्वरित वेळ फार थोडा आहे, पण अभंगावरती काहीसं विवेचन करून मला फक्त आई या विषयावरती थोडंसं बोलायचंय, म्हणून आधी अभंगाची प्रस्तावना सरळ सरळ मांडून जातो, गोड चिंतन द्यायचा प्रयत्न करतो. तुम्ही बसलेले मंडळी फक्त एकच काम करा, पेटी मास्तर हातानं टाळ्या काय वाजवू नका म्हणल्या काय बाया, मी म्हणतो विठ्ठल विठ्ठलही म्हणू नका, तुम्ही काय कीर्तनाला आले का बा? मी म्हणतो आई तुम्ही काय बी करू नका बुवा, एक काम करसान काय सांगू, सर्वांगाचं कान करून ऐका. विठ्ठल फार गोड प्रस्तावना या अभंगाची करून जातो. आमच्या तुकोबरायांनी माणसाच्या जीवनामध्ये सुखाची अपेक्षा आहे ना माणसाला, तर त्या सुखाचा सविस्तर पत्ता सांगण्याचा प्रयत्न करा. गड्या सुख लागतंय तर त्याच्यासाठी तुला तो भगवान परमात्मा आपलासा करावा लागन, त्याची भक्ती करावा लागन. एकदा का त्याची तू भक्ती करायला सुरुवात केली, त्याला आपलासा केला, तर जीवनामध्ये सगळं दुःख निघून जातं. कारण हरी आला हाता मग खायची भय चिंता, जीवनातली सगळी दुःख निघून जातात. पण माझा मुद्दा एवढा गोड आहे दादा, इथं भगवान परमात्म्याची भक्ती करत नाही आणि त्याला मानत नाही असा कोण येऊ? देव आवडतो का? देव देव साऊंडवाले देव आवडतो का? आवडतो. चोपदार तुमचं देव आवडतो. आई हे आजी देव आवडतो ना? किती आवडतो ग? देवाची भक्ती करता का नाही तुम्ही? हे इथं बसलेला एक बी माणूस शोधून सापडायचा नाही जो देवाची भक्ती करत नाही. महाराज मग आम्ही देव आपलासा केलाय ना, आम्ही त्याची भक्ती करतोय, मग तरी सुद्धा दुःख काय? याच्या मागे कारण आहे बरं का, एक साधी गोष्ट. परमार्थात ज्यावेळेस माणूस पाऊल टाकतो, तो परमार्थ आणि प्रपंच नाना या दोन गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल ना, तो म्हणजे विश्वास आणि निष्ठा. याच्या पलीकडे परमार्थाची गाडी पुढे जात नाही आणि या गोष्टीशिवाय प्रपंचाची गाडी पुढे जात नाही. दादा लग्न झालं का तुमचं? तुमचं दादा लग्न, बायकोचा विश्वास आहे का तुमच्यावर? हे काय पठ्या बायकोचा विश्वास नसता तर आता इथपर्यंत आमची गाडी आली असती का? अरे विश्वास आहे म्हणून तर इथपर्यंत आम्ही आलोय ना. प्रपंच एवढा वाईट व्हावा, याच्यामध्ये विश्वास नावाची गोष्ट कधी कधी अचानक ढासळू शकतो. तो विश्वास, आपला विश्वास नाही राहत. पण एक गोष्ट सांगू का, प्रपंचात महत्वाचं काय, आई महत्वाचं काय, तुम्ही काय म्हणताय? नवरा बायकोच्या नात्यामध्ये जर विश्वासच नाही तर नवरा बायकोचं ते नातं, ती प्रपंचाची गाडी पुढे चालते काय? ए बाय तुम्ही बोला गडी, माझ्या तोंडाला फेस आला की बोलू बोलू. तुम्ही आजारी आहे का? चहा बी सांगू का तुम्हाला? या आबा या. विठ्ठल विठ्ठल विश्वासाशिवाय नातं पुढे चालत नाही. जसं प्रपंचात विश्वास गरजेचा आहे, तसा परमार्थात सुद्धा विश्वास गरजेचा आहे. ज्याच्या बरोबर आपण नातं जोडतोय तो जगाचा मालक, त्याच्यावरती जर विश्वासच नसेल तर परमार्थाची गाडी सुद्धा पुढे जाऊ शकत नाही. फरक एवढाच आहे, प्रपंचातला विश्वास कधीही डटमळू शकतो, पण त्याच्यावरती एकदा विश्वास ठेवला ना बाबा, तो कधीही आपला हात सोडत नाही. विश्वासाची गोष्टच अशी, खरं सांगू का, नात्यामध्ये फार विश्वास गरजेचा. एका आमच्या पट्ट्याचं लग्न झालं, विश्वास राहत नाही. नवीन नवीन लग्न केलं, लग्न करून माझ्या बरोबर आबा कीर्तनाला आला. कीर्तनाला आल्याच्या बरोबर त्याला कीर्तनाला घेऊन गेलो. शुभम महाराज, आदित्य महाराज, आम्ही तिघ जण ती आमच्या पाठीमागे गाडीत बसलो. चालता चालताच गाडीत टाकला. नवीन लग्न झालेलं, 4च महिने झाले लग्नाला. बायकोनी फोन केला, का हो म्हणे कुठे गेले तुम्ही? ते म्हणे अरे ते ऋषी महाराजांचं कीर्तन आहे, वर्ष श्राद्धाचं, इकडे आलोय म्हणे कीर्तनाला. नाही नाही म्हणे, तुम्ही आधी व्हिडिओ कॉल करा बरं. अरे सांगतोय मी तुला, ऋषी महाराजांबरोबर आलोय कीर्तनाला, व्हिडिओ कॉलची काय करा म्हणलं नाही एका भाषेत तुम्हाला. यानं व्हिडिओ कॉल केला. ते म्हणले हा कुठे तुम्ही? यानं तोंड दाखवलं. हे बघ म्हणे तुमच्या बरोबर कोण आहे? ऋषी महाराज. दाखवा बरं. त्यांनी मायाक कॅमेरा केला, मी बी बघितलं. नमस्ते वहिनी म्हणलं. म्हणले अजून कोण आहे? ते म्हणे शुभम महाराज. त्यांची बी केला, त्यांनी बी बघितलं. म्हणले ठेवा आता. गड्याच्या डोक्यातच मुंग्या आल्या ना. ह्यो म्हणला नक्की झालं तरी काय? बाबीला सांगितलंय मी कीर्तनाला चाललोय, तरी सुद्धा व्हिडिओ कॉल करते, याचा अर्थ काहीतरी गोटमेट असं. आणि परत फोन केला, वय ग
ते म्हणले तुला मी सांगितलं होतं एकदा मी कीर्तनाला चाललोय तरी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ कॉलच का केला? ते म्हणले नाही आवा असाच केला. सांग म्हणलं ना का केला? नाना ती म्हणली असाच केला. एका भाषेत कळतं का? सांग म्हणलं ना तुला का केला? ती म्हणली आवा आपल्या शेजारच्या पप्प्याची बायको पळून गेली, मला वाटलं तुम्ही कुठे बघा. नात्यात महत्वाचा काय बाबा? विश्वास महत्वाचा आहे. विश्वासाशिवाय प्रपंचाची गाडी पुढे चालत नाही. तशी परमार्थाची गाडी पुढे जाण्यासाठी विश्वास आणि निष्ठा या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे. पण आपला परमार्थामध्ये देवावरती विश्वास नाही असा एक बी माणूस इथं शोधून सापडणार. ताई देवा विश्वास आहे का नाही? दादा देवा, पीटी मास्तर देवा विश्वास? अहो सगळ्यांचा देवा विश्वास आहे बाबा. फक्त फरक एवढाच आहे, विश्वास आणि निष्ठा या दोघांमध्ये एक दोन फरक आहे, दोन अंतर तुम्हाला सांगून जातो. याच्यामध्ये नुसता विश्वास वेगळा आणि अतिविश्वास वेगळा. नुसती निष्ठा वेगळी आणि दृढ निष्ठा वेगळी. आपला नुसता विश्वास आहे, अतिविश्वास देवावरती नाही. प्रपंचात थोडी थोडी संकट आली तर क्षणात देवाला आपण नावं ठेवणारी माणसं आहे. म्हणला महाराज नाही असं नाही म्हणला, करत होतो की म्हणला देव देव. गळ्यामध्ये तुळशीची माळ बी घातली होती म्हणले. आषाढीची पंढरपूरची वारी, कार्तिकीला आळंदीची वारी करीत होतो म्हणला. नाही असं नाही म्हणला, सगळं करीत होतो. पण म्हणला का कोणास ठाऊक देवाने काय माझ्या बरोबर बरं नाही केलं म्हणे. अरे काय झालं काय? काय म्हणू महाराज, मागच्या कोरोनामध्ये आमची आई वारली हो. मला सांगा एवढा देव देव करून आमचा काय उपयोग झाला? देवाने असं काय करावं हे आमच्या आईला घेऊन जावा? खरं सांगा. ह्यो म्हणला माझा देवावरचा तर विश्वासच, याची आई मेली म्हणून देवावरचा जर विश्वास उडत असेल तर गड्या तुझा देवावरती खास विश्वास नाही, नुसता विश्वास. अतिविश्वासातला हा फरक आहे. नाही म्हणला देव देव करत होतो म्हणला, पण वारीला जायच्या आधी डबल पेरण्या लागल्या. पहिली पेरणी वायाला गेली म्हणला, मग आता देवावरचा विश्वासच उडाला. अरे क्षणात देवावरचा विश्वास उडातो. तुम्हाला खरं सांगतो ना, आमच्या इथं आपल्या इथं आमच्या वस्तीमध्ये ज्यांच्यापासून मी लहानपणापासून भजनाचा अंग शिकलो, म्हणजे ज्यांना पाहून पाहून मी भजन शिकलो, एवढे निष्ठावान वारकरी लहानपणापासून गळ्यामध्ये माळे बाबा. देवावरती एवढी निष्ठा आहे. पण कोरोनामध्ये गडी पॉझिटिव्ह आला, डॉक्टरनं सांगितले अंडी खावं लागते, नाही तर तुम्ही काय जगत. निष्ठावान वारकऱ्यांनी तडा तडा माळा तोडल्या बाबा. खरंय का खोटे? खरंय का खोटे? आपल्या गावात असतील का नाही मला माहित नाही. आमच्या वस्तीतलं उदाहरण, मी लहानपणापासून ज्याच्याकडे पाहून परमार्थ शिकलो, निष्ठावान वारकऱ्यांनी तडा तडा माळा तोडल्या. मग तुझा देवावरती विश्वास कशाचा? अरे विश्वास त्याला म्हणायचं देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. हा देह जावो फिरायला लागलो. मग आमचा लईत विश्वास देवा असं तुमचं म्हणणं आहे? इंदुरीकर महाराज म्हणतात ना बुवा, तुम्ही ऐकले का नाही ऐकले? इंदुरीकर महाराज म्हणते तुम्ही आम्हाला महाराज म्हणूच नका बुवा. काय भरवसा आहे म्हणला माझा बी. म्हणला मरायच्या टायमिंगला अंड्याची पोळी मागू शकतो, काय गॅरंटी माझी? त्यांची भाषा. आणि हे खरं आहे बरं का. आपण निष्ठावान म्हणतो, आपण आहे नाही असं नाही. देवा विश्वास आहे हो, कोण म्हणतो नाही? आई पण खास नाही ग. खरं सांगू, देव आवडतो ना आपल्याला, पण खास नाही. त्याच्याकडून काहीतरी अपेक्षित म्हणून देव आवडतो ना. खास निष्ठा देवाची कुणाचीच राहिली नाही. खरं सांगू ताई, ती लहान लेणला का त्या आजीच्या मांडीवरती बसले बघा, ती लेकरू आहे. किती वर्षाचं आहे का आजी? 2 वर्षाचं आहे का नाही? अहो लहान लहान लेकर दादा, ह्यांना नुकतं बोला यायला लागू द्या. ही बी देवाच्या दारावर गेले, आधी देवाच्या पायावर बाबा टोक टेकवत नाही. त्या आधी म्हणते ते देव बाप्पा मला
सुखाचं ठेव, आधी अपेक्षा करतात मग देवाच्या पायावर डोकं ठेवत. आणि देवानं जर अपेक्षा पुऱ्या नसताना केल्या आपल्या, खरं सांगू का, देवाला पुजायला सुद्धा गाभाऱ्यात गर्दी झाली नसती बाबा. काट्या कुट्या वाढल्या असत्या देवाच्याकडे. आणि कुठपर्यंत देव आठवतो आपल्याला? जवळ मिळतंय तवरच देव आठवतो ना. खरं सांगा, देवाची आठवण जास्त सुखात का दुःखात आहे? तुकोबा म्हणले, गड्या बरं झालं का वाईट झालं, या दुष्काळात जर जगली असती तर त्यांना खायची पंचायत माझी कुडून करून आणलं असतं. या दुष्काळामध्ये माझीच खायची भ्रांत आहे, तर माझ्या पोरांना कुडून खायला घातलं असतं. पोरे मेले बरे झाले, देवे माया विरहित केले. देवानं माझी माया सोडून टाकली बुवा. बरं झालं ना. आपला विश्वास असा राहील. खरं सांगा, देवाची रात्रंदिवस भक्ती करतो, देवानं आपली बायकून पोरं मारावं. तुमचं काय मत आहे? देवानं फक्त बायकून पोरं मारावा. खरं सांगा, देवा विश्वास ठेवू का आपण? अहो, अशी लोक आहेत, देव पाण्यात सोडून दिलं लोकांना. क्षणात निष्ठा ढळली, क्षणात. पण आमच्या तुकोबारायांची निष्ठा बघा. देवा, देह जावो अथवा राहो, तू माझ्यावरती किती संकट आणवा, तरी सुद्धा तुझी भक्ती करायची आज ही जीवनातली कधी जायची नाही. देवा, निष्ठा आणि विश्वास याच्यामधला फरक एवढाच आहे. अतिनिष्ठा वेगळी आणि दृढ विश्वास वेगळा. या दोन गोष्टीतला फरक. आपला नुसता विश्वास आणि नुसती निष्ठा, या संतांचा दृढ विश्वास आणि दृढ निष्ठा, फरक एवढाच आहे. निष्ठा लक्षात घ्या. त्या रामायणातला एक प्रसंग आहे. ज्यावेळेस प्रभू श्री रामचंद्र आणि रावणाचं युद्ध चालू झालं, रावणाचा पराजय होताना दिसला, त्यावेळेस कुंभकर्णाला आपल्या भावाला रावणानं उठवलं आणि या सैन्यांच्या विरुद्ध, रामाच्या विरुद्ध लढायला पाठवलं. काही वानर या कुंभकर्णाच्या अंगावरती येऊन टना 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 उड्या मारायला लागली, पण पराजित होईल तो कुंभकर्ण कसला, एका हाताच्या फटक्यात सगळी वानर बाजूला केली. आणि का कुणास ठाऊक बुवा, एक खांद्यावरती बसलेलं गंधमादन नावाचं वानर आमच्या कुंभकर्णाच्या हातात आलं. असं आई हाताच्या मुठीमध्ये त्याला आवडलं, त्याचं नरड असं 2 गुटीत आवडलं. उघडून पाहिलं, वानेर दिसते. विचारलं, कोण आहेस तू? त्याच्याकडून उत्तर आलं, मी राम भक्त. रामायणातला गोड प्रसंग बर का. म्हणे, मी राम भक्त. राम भक्त मरायचं दिसतंय वाटतं तुला? ते म्हणे, काय नाही अडचण, मरू शकतो. वाचायचंय का? ते म्हणे, सोडलं तर वाचतो. एक काम कर, जर तुला वाचायचं असेल ना, सोडून देतो, फक्त एक काम करावं लागेल. ते म्हणे, काय? रामाचं आहे म्हणू नकोस, रावणाचं आहे म्हण, क्षणात सोडतो. वानेर म्हणते, रामाचा म्हणून मरेल, पण रावणाचा म्हणणार नाही. याने नरड दाबाव की चिरिरिरी करत वानराने आरडावं, थोडं ढिल्ल सोडावं. म्हणतोस का रावणाचा? ते म्हणे, रामाचा म्हणून मरण, पण रावणाचा म्हणणार नाही. पुन्हा नरड दाबायचं की चिरिरिरी करत आरडायचं, थोडं ढिल्ल सोडायचं. बाबा, म्हणतोस का नाही रावणाचा? रामाचा म्हणून मेल, रावणाचा म्हणलं नाही. बाबा, याला म्हणायचा विश्वास आणि याला म्हणायची निष्ठा. ज्या निष्ठेनं त्याची भक्ती करायला ज्यावेळेस आपण सुरुवात करू ना, त्यावेळेस जीवनामध्ये कसल्याच पद्धतीची अडचण राहत नाही. या तुकोबारायांची निष्ठेचं फळ तुम्हाला सांगतो. तुकोबारायांची निष्ठा सामान्य नाही बाबा. निष्ठेनं अधिकार गाजवता येतो देवावरती, विश्वासानं अधिकार गाजवता येतो. फक्त नुसत्या नाही, अतिविश्वासानं दृढ निष्ठे. तुकोबार आहे. आपण देवाच्या दारावरती आता पंढरपूरला बरेच वारकरी गेले बुवा. यातले कुशेगावची दिंडी आहे का? आहे का दिंडी? कुशेगावातून दिंडी आहे का? आहे ना. वारीला गेले तुम्ही मंडळी सगळे. पंढरपूरला गेल्याच्या नंतर दर्शन बारीला लागलो माय, आणि आपण दर्शन बारीला लागल्याच्या नंतर त्या देवाला टेन्शन येतं की ह्यो पट्ट्या आता आलाय, काय मागून जातोय काय माहिती. आमचे तुकोबाराय गेले ना, तर भगवान परमात्म्याला असं खाली मान घालावं असं वर्णन आलं बुवा. देवानं खाली मान घालावून तुकोबारायला म्हणावं, तुकोबा अहो काहीतरी मागा आम्हाला, म्हणजे आम्ही तुम्हाला एकदाच देतो न मोकळं होतो. आमच्या तुकोबारायांचा अधिकार, ज्याच्या रक्तातच कधी मागणं नाही ना, ती स्वाभिमानी माणसं त्यांना राग येतो बरं का. कुणी त्यांना मागा म्हणल्यावर. आबा आता तुमच्याकडे लय पैसा आहे, मी आलो तुमच्याकडे, तुमची गाठ घेतली, रावच्या चौकात आपली गाठ पडली ना आबा, तुम्हाला मी सहज म्हणलं, आबा यंदा डाळिंबाचा पैसा झालाय, तुम्हाला गरज असली तर घ्या मागून. आबा म्हणून मी काय भिकारी होय, माया काय कमी येतो तुम्हाला द्यायला निघाला? हा, तू या बोकांडी कर्ज आधी ती फेड म्हणेन, मग तुम्हाला द्यायच्या बाता. तुकोबारायांचा आमचा स्वाभिमान जागा झाला. आबा तुकोबारायांनी देवाला खसकायला सुरुवात केली. ए देवा, अरे काय मागा 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 लावले मगाच्या धरून? मागा म्हणे, तू आहेस कोण आम्हाला देणारा? अरे आम्ही तुला मागायला, उलट आम्ही तुला देव म्हणतोय म्हणून तू देवे, नाही तर तुला देव तरी कोण म्हणायला लागले? आमुचिया भावे तुझ देव पण हे का विसरोनी राहिला से. अरे आम्ही म्हणतो म्हणून तू देव, नाही तर तुझी कोण पूजा करायला लागला? आणि तुला आम्ही मागितलं असतं
तुला मागत का नाही याचं कारण एकच आहे देवा, तुयाच बोकांडी लोकांचं कर्ज आहे बुवा, लोकांचं फेडता फेडता तुयाच नाकीनं आलं, तू आम्हाला द्यायला निघाला का? तुझं फाटलंय त्या आधी उसव, त्या आधी शिव उसवलेलं आणि मग आम्हाला द्यायच्या बाता कर. आम्ही जे तुला मागू ते जवळ तुझ्या नाहीच काय दिसशील आम्हाला, आणि तुझं स्वतःच असेल तर तू देऊ शकतो बुवा. आपण तुम्हाला काय लागतं तुकोबा मागा, तर तुकोबारांनी मागणी केली, कुंडल मागू कानीचे, तुझं आहे का ते तू आणले कर्णाचे, कर्णाचं उष्ण कुंडल मागून आणलं, तुझं काय बरं म्हणलं तुझ्या डोक्याचा मुकुट मागावा, मुकुट तरी तुझा आहे का? मुकुट मागू डोईचा, तो तू आणला इंद्राचा, इंद्राचा उष्ण मुकुट मागून आणला, तुझं काय? म्हणून आम्ही मागू ते नाही तुझं पाशी, तरी का भितोशी पांडुरंगा, आम्ही जे मागू ते तुझ्याकडे नाही, उलट लोकांच रण तुया डोकांडी बुवा, लोक तुया दारावरती येतात. आमच्या तुकोबारांनी काय म्हणावं माहितीये का देवाला? काय दिवाळ खोर नारायण, दिवाळ खोर नारायण, तुझवरी बहुता तेरुण, तुझवरी बहुता चेरुण, 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 हरी दे दे बनती, अवघे हरी दे दे बनती, अवघे हरी दे दे बनती, उठते अवघे हरी दे दे बनती, अवघे हरी दे दे बनती. तुकोबारांची भाषा अधिकार, दिवाळ खोर नारायण, दिवाळ निघालय तुझंच, तुझं वरी बहुता चिरून, लोक तुझ्या दारा उठती की येती द्वारी, अवघे हरी दे दे म्हणती. आपण म्हणू का देवाला तो दिवाळा निघालाय म्हणून? त्याच्याकडे काय कमी आहे बाबा, सगळं त्याच्याकडे, तरी सुद्धा तुकोबारांची भाषा उगच नाही, हे निष्ठेचं फळ आहे, ही निष्ठेची ताकद आहे, ही विश्वासाचा अधिकार गाजवतायत देवावर. त्याच्याकडे कमी आहे का हो? मला खरं सांगा, सगळं तर त्याच्या सत्तेनं चाललंय. तुझी या प्रकाशे सूर्य प्रकाश तो, तुझी या वल्हवे वारा झुलतो, तुझी या चंचलते मेघवर्ष होतो. देवा सगळं तुझ्या सत्तेनं चालतं, तुझ्याकडे काय कमी आहे? पण आम्ही तुला मागत नाही, कारण लोकांचं ऋण तुझ्यावरती. बरं तुला मागितलं बी असतं, पण तुला व्यवहाराचं ज्ञान नाही. कोण म्हणते? आमच्या तुकोबाराय म्हणतात व्यवहाराचं ज्ञान नाही. व्यवहार कोणाबरोबर करावा? ज्याला व्यवहाराचं ज्ञान आहे. 5,000 दिलेलं माघारी देतो त्याच्याबरोबर व्यवहार करावा का बुडवतो त्याच्याबरोबर? गड्या तुझ्यावरती लोकांचं ऋण आहे, त्याच्यात काही अडचण नाही देवा, पण तुला द्यायचं कळत नाही, तुला घ्यायचंही कळत नाही. ते म्हणे असं कसं काय बोलताय तुकोबा तुम्ही? काय कळत नाही मला द्यायचं? ते म्हणे अरे तू त्या विभीषणाला म्हणे लंका दान देऊन टाकली. ते म्हणला हो माझा भक्त आहे, देव म्हणतात, मला शरण आला मी त्याला लंका देऊन टाकली. देवा ते तर येडच होते म्हणे, ते मूर्ख आहे, त्याला काय आकलीचा भाग नव्हता. कोण? विभीषण. तुकोबारायांची भाषा आहे, मूर्ख विभीषण तुझं आला शरण, तो मूर्ख आहे, त्याला मागायचं कळलं नाही, पण तुला तर द्यायचं कळावं. काय मागायचं त्याला कसं कळलं नाही? आमचे संत त्याला मूर्ख का म्हणतात माहितीये का बाबा? देवानं भल्या भल्यांची भक्ती अशी गायब केली, कशी माहितीये का? देवानं प्रसन्न व्हावून त्यांना म्हणावं मागा तुम्हाला काय लागते. कुणाकुणाची भक्ती झाली सांगू का? श्रावण बाळानं देवाची भक्ती केली, आढळपद मागितलं, आणि मागितल्याच्या बरोबर अख्ख्या भक्तीचा रास झाला. उपमन्या कारणे दुधाचा पैछंद, उपमन्यूला दुधाचा सागर दिला, तपश्चर्या नाहीशी करून टाकली, पण तैसा मी मतिमंद नो हे देवा, तसा मी मागणारा नाही देवा, मला मागायचं कळतंय. तो मूर्ख विभीषण तुला शरण आला, त्याला कळलं का त्याला मागायचं? त्याला मागायचं कळलं नाही. खरं सांग देवा, भाऊ मेल्यावर भावाची संपत्ती भावाला का गावाला? भाऊ मेल्यावर भावाची संपत्ती भावाला का गावाला? भावाला पोरच नाही राहिली, भावाला का गावाला? कुणाला? भाऊ मेल्यावर भावाची संपत्ती भावाला, मग रावण मेल्यावर रावणाची लंका विभीषणाला का बाकीच्या लोकांना? कुणाला होती? विभीषणाला. अरे त्याचीच लंका
त्याला कळलं नाही आपला भाऊ गेल्याच्या नंतर आपलीच होणार आहे, तरी सुद्धा तुला शरण आला आणि लंका राजदान मागितले, लंकेचं दान मागितला. क्षणात तू भक्तीचा रास करून टाकला देवा त्यानं. त्याला मागायचं कळलं नाही, ते तो मूर्खच, पण तुला तर द्यायचं कळावं. तू काय लय मोठ्यापणाने सांगायला लागला मी बिभीषणाला लंका दिली, लंका दिली, लंका दिली. पीटी मास्तर, आपली भेट नाही, आपली गाठ नाही, पण मी तुमच्या घरी आलो आणि रातचं गपचिप तुमच्याकडून मी 5,000 रुपये घेतले, तुम्ही मला दिले. ते 5,000 रुपये मी आता कीर्तनात खिशातून काढले आणि तुम्हाला दिले. खरं सांगा, मी लोकांच्यात गाजावाजा काय झाला, ऋषी महाराजांनी 5,000 रुपये पीटी मास्टरला दिले, पण होते कोणाचे? घेतले कोणी? मी. आणि दिले कोणाला? म्हणजे मी त्यातच त्याला परत केलंय, पण मोठापणा कोणाचा आहे? तसंच देवा, अरे त्याचीच लंका त्यालाच दान दिली आणि तू मोठाडपणाने तुझं नाव सांगतोय. त्याचे त्यासी दिदले नवलकाय, वैरियाचे घर भेदी तू केले, त्याचे त्यासी दिदले नवलकाय. मला सांगा, याच्यात कशाचा मोठाडपणा? तुला व्यवहारातलं लई ज्ञान आहे. अरे देवा, तुला मागत नाही म्हणजे तुझ्या दरबारात न्यायच नाही. कसा न्याय नाही? जनाबाईनं तर नाही नाही म्हणावं काय? हो धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ रोखिनेला, पुण्यवंत पाताळ रोखिनेला, तो भाग्यवंत केला, तरी तो भाग्यवंत केला. कारण आहे त्यांचा देवावरती दृढ विश्वास आहे आणि देवावरती दृढ निष्ठा. आपला अधिकार नाही देवावरती गाजू शकत आपण बाबा. का नाही गाजू शकत माहितीये का? आपला वरपंगी विश्वास आहे. खरं सांगू माय बाप, एक माफी मागून बोलतो बा, भक्तीचा रास आपला काय? आपण देवदेव करत नाही असं नाही, दिवस रात्र देवाचं भजन आहे, पण कधी अजून स्वप्नात देव नाही आला दादा. आम्ही हे धोतर घातलं, कुर्ता घातला, आम्ही गावभर कीर्तन करत फिरतोय. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, कधी 3 नसले तर दिवसातून एक तरी कीर्तन होतंय. त्याच्या देवाच्या नावाचा एवढा उदो आहे, आमच्या मुखातून अखंड देवाचं नाव आहे, पण आबा अजून पण आमच्या स्वप्नात देव आला नाही, अजून पण नाही आला. आता आमच्या स्वप्नात काय येतं ते कीर्तनात सांगू का? ते कीर्तना सांगण्यासारखं नाही, काय येत नाही याचं कारण एकमेव बाबा, हे पाकिट तर आहेच, ह्याच्यात काही वाद नाही. हा, ती खरं बोलते, खरं बोलल्या सगळ्याला राग येतो, तसं नाही माझं, मला नाही राग येत. आम्ही गुरुहरी शंकरनाथजी महाराजांचे बाबा अनुयायी बरं का. आम्ही आमच्या उभ्या आयुष्यात कधी पाकिट ठरवून घेत नाही. दक्षिणा बोलायला आले लोक, या घरातली मंडळी घरी आली, ते म्हणे सगळं घ्यायचं, काय घेणार? म्हणे एवढं एवढं सांगितलं बुवा सगळ्यांचं म्हणून. बरं एवढं एवढं करा. लई खळखळ कधी घातलीच नाही बुवा, तुम्ही द्यासान तेवढं आमच्यापर्यंत. हा घेतो नाही असं नाही, आम्हाला परपंच बायको केली आता 2 महिने झाले. पोटा पाण्यासाठी करावं बी लागतंय, उगं तुम्ही आमच्या पोटावर लाथा देऊ नका. पण खरं सांगू का, परमार्थामध्ये किती घ्यावं याला बी लिमिट आहे बाबा. आती घेणार आहे काही, आमच्या परमार्थाचा रेट आम्हाला हलकं समजता का तुम्ही? आमच्या परमार्थाचा रेट कमी नाही राहिला बाबा. आमच्या परमार्थाचा रेट एवढ्या गेला 1 लाख. हो किती? 1 लाख. हलका परमार्थ नाही आमचा, उच्च कोटीचा परमार्थ आहे. पण मूळ परमार्थ अजून बुडालाच. आमच्या शंकरनाथजी महाराजांचा दृष्टांत सांगतो. महाराज म्हणायचे, गड्या जुन्या काळच्या म्हाताऱ्या जेव्हा सण यायचा ना, तेव्हा पुराण शिजायला घालायचे, ते डाळ शिजायला घालायचे, पुराण बनवायचं म्हणले आई. आता आमच्या काल आईने सवासनी घातल्या, तेव्हा डाळ शिजायला घातली. डाळ शिजाय तशी जुन्या म्हातारीने घातली, डाळ चुलीव शिजाय घातली, जाळ जास्त झाला, डाळ शिजली.
बाकीची सुनबाई बाकीच्या कामाला गेली, म्हातारं तिथं चुली पुढे बसलं होतं. त्या म्हाताऱ्याने जाळ पाहिला आणि डाळ ओतू जायला लागली. म्हाताऱ्याने आवाज दिला, सुनबाई डाळ ओतू चालली, जाळ कमी करा. सुनबाई म्हणली, मामाजी थांबा जरा, आली बाकीचं कामावर. अगं सुनबाई कळतं का नाही, डाळ ओतू चालली, जाळ कमी करा. सुनबाई बाकीच्या कामात गर्द होती, पण हे एवढा वेळ म्हातारा अर्ध्यावटा करते पळतच आले आणि दरवाजातून तिनं पाहिलं डाळ ओतू चालली. पण ती मामाजीला म्हणली, मामाजी डाळ नाही ओतू चालली, डाळ अजून बुडालाचे, डाळीचा सगळा मळ ओतू चाललाय. तसा महाराजांचा सिद्धांत लक्षात घ्या. महाराज म्हणायचे खरा परमार्थ बुडालाच राहिला, आमच्यासारखा बाबा परमार्थाचा सगळा मळ वरती यायला लागला. माफी मागून बोलतो बा, का माहितीये का, परमार्थामध्ये देवावरती निष्ठा आहे, पण निष्ठा वरपंगी आहे सगळी, विश्वास वरपंगी म्हणून देव मिळत नाही. प्रमाणित तुकोबारांचे अंतरी संसार भक्ती बाह्याकार म्हणून अंतर तुझे पायी देवा. अरे तुझ्यापासून अंतर एकाच गोष्टीमुळे, अंतःकरणामध्ये तुझा परमार्थच नाही, तुझी भक्तीच नाही. अंतःकरणात संसाराच्या अपेक्षा आणि परमार्थ वरून निष्ठा असावी माय, अंतरंगातून असावी. ज्यानं अंतरंगातून देवावरती निष्ठा ठेवली, दृढ निष्ठा ठेवली, त्याच्या जीवनात देवाने काहीच कमी केलं नाही बुवा. देव मिळाला त्याला. पण माणसाच्या जीवनामध्ये जर वाटतंय हे दुःख नाहीच भाव, कशाचंही दुःख असू द्या, जन्म मरणाचा असू द्या, प्रपंचातला असू द्या, सगळी दुःख नाहीशी होतात. कुठं होतात माहितीये का, भगवान परमात्मा आपलासा केल्याच्या नंतर. आमच्या तुकोबारा सुद्धा तोच उपदेश करतात, गड्या हो, सुखासाठी जर तळमळ करताय तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याला आपलंसं करावं लागन, विश्वासानं त्याला जिंकावं लागन. आपला तो एक देव करून घ्या, आपला तो एक देव करून घ्यावा, आपला तो एक देव करून घ्या, आपला तो एक देव करून घ्यावा, आपला तो एक देव त्याच्यावरती जर दृढ विश्वास ठेवू त्यावेळेस आपला होतो. लक्षात घ्या, विश्वासातला फरक. निष्ठा दृढ ठेवली तर आपला होतो. जीवनातले दुःख नाहीशी करून टाकतो. अहो साधी गोष्ट आहे हो. नुसतं देवाच्या भेटीला निघालो तर देव आपल्यासारखं करायचा प्रयत्न करतो, तर त्याला आपल्यासारखं केल्यावरती तो सुखाची आगर आहे बाबा. सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो तो सर्व सुखाची आगर आहे. आणि तो भक्तांना सुखरूप करण्यासाठी त्या जागेवरती उभा आहे. म्हणून त्याला आपलं करा, जीवनातले दुःख घालून सुख प्राप्त करून घ्यावं. पटवून देऊ का व्यवहारात भाषेमध्ये तुम्हाला? इथं वारीला किती जण मंडळी गेली ती बरोबर?
वारीला तुम्ही गेलता ताई? तुम्ही वारीला सगळे सगळे धरून चालू बरं. मग मी सांगतो माझ्या तोंडाक बघा एकदा. हे आई माझ्या तोंडाक बघा. माझ्या तोंडातून त्या फोटोत किती बदल दिसतोय बरं. तसा मी काळाचे पण ते फोटो तो फिल्टर लावून गोरा केला. तसा मूळचा मी काळा नाही बाबा. खरं सांगू मूळचा काळा नाही. फोटो जेवढा गोरा आहे ना त्याच्यात थोडा तरी गोरा असू शकतो मी, पण मी काळा आता तुम्हाला दिसतो याचं एकमेव कारण म्हणजे आम्ही 15 दिवस वारीला गेलो. व्यावहारिक भाषेत पटवून द्यायचा दृष्टांत तुम्हाला असा आहे, अरे नुसतं त्याच्या भेटीसाठी म्हणून आम्ही निघालो, देवानं त्याचा कलर आम्हाला द्यायचा प्रयत्न केला, तर त्याला जर आपलं करून घेतलं तर माय जीवनामध्ये कशाचं दुःख प्राप्त करावं. एक गोष्ट सांगा, याच्यासारखं सुख मला कुठंच भेटत नाही. आबा लबाड बोलत नाही. माझ्या लग्नाला 3 महिने झाले. मला आधी वाटायचं मी लग्न केलं, बायको आली, आईच्या हातच्या भाकरी खाऊन कटाळा आला, म्हणला आता बायको आली म्हणजे लय आनंद भेटेल बुवा. बाबा 3च महिने झालेत माझ्या लग्नाला, पण माई जिरली. तुम्हाला लबाड बोलत नाही. सारखं हे आणा ते आणा. बायकोची हीच क्रीम संपली, बायकोची तीच क्रीम. आमचं आखं पाकिट त्यांच्या पायी चाललंय. तुम्हाला लबाड बोलत हे या मंडळींना माहिती, या सोबत असते ती. माय प्रपंचात जेवढं दुःख आहे, पण खरं सांगू त्या प्रपंचातलं सगळं दुःख माझं निवारतं कधी माहितीये का? मी ज्यावेळेस परमार्थातल्या या गादीवरती उभा राहतो त्याचं गोडवं गातो. कारण याच्यासारखा आनंद कुठंच नाही बाबा. नाही या आनंदाशी जोडा. आता तुम्ही माझ्या कीर्तनात बसला आहे, तुम्ही परमार्थ करताय, तुम्ही श्रवण भक्ती करता हो. मला सांगा ही भक्ती करत असताना आता या मांडवात बसणाऱ्या मंडळींच्या डोक्यात बुवा काय सांगतोय का घरचं काय चाललंय हे का काय विचार आहे तुमच्या डोक्यात? मी काय सांगतोय ती बाबा बुवा नाही, मी महाराज काय सांगतोय बुवा व्हायला अजून लई टाइम आहे मला. जेव्हा दाढी बिडी वाढून बाबा सारख्या मिशा आकडे देईन तेव्हा बुवा. खरं सांगू का आता तुमच्या डोक्यात एकच विचार, हा महाराज काय सांगतोय बा. तुमचा प्रपंचाचा डोक्यात विचारच नाही. आणि हा खरा आनंद आहे बरं का बाबा. जोपर्यंत बाकीचे विचार डोक्यात येत नाही ना तोपर्यंत खरा आनंद जीवाला आहे. आणि परमार्थासारखा आनंद दुसऱ्या ठिकाणी कुठंच नाही. इथं जेवढा आनंद तिथं नाही. म्हणून सांगत असतो मी परमार्थ करा बाबा. प्रपंच करू नका असं नाही आबा, करू नका असं नाही. मी आयुष्यभर आई म्हणतो, माझं एक वाक्य, मी किलोभर सोनं अंगावर घाला म्हणतो. आयुष्यभर सोनं कमवा दादा. एवढं सोनं कमवा पार किलोनी 2 किलोनी 10 किलो बाबा किलोभर सोनं अंगावर घाला. बायाओ हे बायाओ असं टप्प्याची टप्प्या मनी पोतीत व्हावा. चालता येत नाही वाकून चला पण चला एवढं मनी घाला. पण माझं एक लोक लक्षात घ्या, एवढं सोनं कमवत असताना गळ्यात घालत असताना दादा फक्त 30च रुपयाला तुळशीची माळ येते. त्या तुळशीच्या माळाची जोड द्या. कारण जीवनामध्ये सगळं जाईल पण तुमचा परमार्थ तुमच्यापासून कोणी हिरावून घेणार नाही. ताई कसं माहितीये का आबा, मी कायम सांगतो ज्यावेळेस मरू आपण, मरू नाही पण मरू, मेल्याच्या नंतर सरनाव ज्यावेळेस झोपवतील दादा आपली पोरं म्हणणार नाही माझ्या बापानं लय कष्टानं कमवलं एखादा गोप जाऊ द्या बापा बरोबर. आपल्या पोरी म्हणत नाही ताई माझ्या आईने एक एक मनी दुसऱ्याच्या रानात कष्ट करून कमवला, एखादा मनी माझ्या आई बरोबर जाऊ द्या. ए आई एखादा मनी जर चुकून गेला तर दुसऱ्या दिवशी सावडायच्या विधीला हाडं सावडायच्या ऐवजी तुम्हीच बोलताय मी नाही बोलणार. अरे मनी सावडणारी मंडळी आहे पण खरं सांगा मनी काढून घेतील गड्या पण कोणाच्या बापाची टाप नाही तुमच्या गळ्यातली तुळशीची माळ काढून घ्यायची. उलट म्हणतील तुळशीचा पाला तोंडात घाला. का मेल्यावर देह पवित्र होतो. अरे मेल्यावर तुळशीचा पाला तोंडात तर बेवड्याची त्याचा बी देह पवित्र मेल्या होतो का? मग नाही गड्या हो. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुळशीची माळ घालून देह पवित्र करा. किलोभर सोनं अंगाव घाला. शेवटचं वाक्य किलोभर सोनं अंगाव घाला. चोराची नजर हमेशा तुमच्यावी. 30च रुपयाची तुळशीची माळ घाला. जगाच्या मालकाची नजर तुमच्यावी. अजून काय पाहिजे? म्हणून म्हणतो परमार्थ करा त्याला आपलासा करा कारण तेने विन जीवा बाकीच्या गोष्टी कशा आहे. एरती माई के दुःखाची जनती या सगळ्या माईक गोष्टी. मी मागाशी म्हणलो बाबा माईक सुरुवातीला वाटायचं लय आनंद आहे. आनंद नाही बाबा. आनंद कुठपर्यंत आहे? क्षणिक आनंद आहे. त्या आनंदाला क्षणात संपणारा आनंद आहे. पण इथला आनंद त्या प्रपंचातला आनंद असं म्हणतात असा घटत चालतो. हळूहळू हळूहळू तो आनंद कमी होत जातो. आणि परमार्थातला आनंद सुख घडो घडी वाढू लागेल. यातला आनंद वाढतो. म्हणून देवाला आपलंसं करा. जीवनातल्या गोष्टी सगळ्या दुःख दूर करा. बाकीच्या गोष्टी म्हणजे कशा आहे. ये दुनिया गोरख धंदा है सब जग माया में अंधा है जिस
अंधे ने प्रभु को देखा नहीं, वो रूप बताना क्या जाने. मायेचा दूध डोळ्यात आहे बाबा म्हणून सगळे लोक आंधळे. म्हणून परमार्थ एकदा करा, जीवनातली सगळी माया दूर होते, क्षणात सगळ्या गोष्टी दुखतात आणि सुख मिळतं. म्हणून सुख मिळवायचंय तर आपुला तो एक देव करून घ्यावा, म्हणजे परमार्थ करावा, कारण त्याच्याशिवाय सुख नाही. आणि आयुष्य एक लय थोडे बाबा, किती दिवसाचे. दिन 4 घडी का जीना, दुनिया मुसाफिर का आना, कई लाख करोड़ों आए यहाँ कोई रह न पाए, बस यही चला परवाना, दुनिया मुसाफिर का आना. कोण नाही आले, सगळे येऊन गेले ना. कोण आलं? राजा महाराजा यहाँ कोई रह न पाए, बस यही चला परवाना, दुनिया मुसाफिर का. आयुष्याची मर्यादा थोडी आहे गड्या. कुणाचं किती माहित नाही बाबा. आई खरं सांगा, हे आजी मी राहूवरून तुमच्या कुशेगावला कीर्तनाला आलोय, पण माघारी जाईन गॅरंटी आहे का? नाही म्हणती कुशल. चांगला आशीर्वाद देताय मला, निदान पोरं बाळ तरी भाऊ द्या बुवा. आवडीच माराय निघाली मला. पण खरं सांगा आई, तू बोलली त्याच्यात काय खोट आहे ग? अरे इथं बसलाय पण उठून जाईन याची गॅरंटी नाही. ना तुझा भरोसा न माझा भरोसा. आयुष्य थोडं आहे म्हणून परमार्थ करा. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, म्हणून त्याची गोडी लावायची. कशी? कधी लागेल रे विड्या तुला, काय गोडी अभंगाची. हा कधी लागेल रे विड्या तुला, गोडी अभंगाची. कधी लागेल रे विड्या तुला, गोडी अभंगाची. कधी कुंडलिया धावा तृष्णेची. ही सगळी वासना कुंटून जाते. वासना मुळात माणसाच्या दुःखाला कारणीभूत आहे बरं का. वासना ही बाईच अशी. बाई खरं सांगा, कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. बायको चांगली असेल तर गड्याचा संसार, गड्याच्या संसाराचं नंदनवन करायला कारणीभूत बाई, आणि वाटोळ करायला तुम्ही मान्य केलं बुवा, याच्यात तुम्हाला धन्यता देतो. पण खरं सांगू का आई, ही आपल्या अंतकरणात एक तृष्णा वासना नावाची बाई आहे. ही बाई एवढी खट्याळ आहे, ही गड्याला एका जागेवर बसूच देत नाही. राहोने दिसती रे एके ठाई नीच, सारखी नुसती मुसळ घेऊनच गड्याच्या पाठीमागा. आबाबा बाई खूप मोठी. नाथांनी तिचं वर्णन केलं. मुसळ घेऊन लागली पाठी, मुसळ घेऊन पाठीमागा लागले. जोपर्यंत ही बाईन आपला घटस्फोट होत नाही तोवर गडी झाडाचा हाय लागल्यासारखाच वाळून जाणार. म्हणजे तृष्णा एकदा घालवायची, पण कधी जाते त्याला आपलंसं केल्यावरती जाते. म्हणून त्याला आपलं करा, जीवनातले दुःख घालवा आणि सुख मिळवा. म्हणून बाकीच्या गोष्टीच्या नादी लागाल तर ते दुःख देणार आहे बुवा. एरती मायकी दुःखाची जनते नाही आदी अंती अवसान. तो भगवान परमात्मा त्याच्यासारखा अविनाशी करतो, पण कधी करतो? जेव्हा लावी मना पिसे गोविंदाचे. ज्याला त्याच्या भजनाचं वेळ लागलं त्याला करतो. काय करतो? अविनाश करी
आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. आणि याची क्रांती म्हणजे काय, या भजनाच्या जोरावरती तुका म्हणे एका मरणेची सरे, मेल्यावरती सुद्धा उत्तमची उरे कीर्ती मागे. ज्यानं ज्यानं जीवनामध्ये देव मिळवला त्यांची कीर्तीची बाबा. खरं सांगू, माणूस म्हणून जन्माला आलो तर देह 3 गोष्टीसाठी समर्पित असावा. पहिला तर देशासाठी समर्पित करा, दुसरा देवासाठी, आणि तिसरा म्हणजे धर्मासाठी. याच्या पलीकडे आपल्या जगण्याला काहीच उद्देश नाही. पटवून देऊ का, कसं सांगू का? अरे ज्याचा ज्याचा देह देशाच्या कामाला आला ते हुतात्मा सैनिक झाले. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आजही त्यांची आठवण बाबा अमर झाली. ज्यानं ज्यानं देवासाठी समर्पित केला त्यांची कीर्ती अजूनही अजर अमर आहे. ज्ञानोबा, तुकोबा, नामदेवराय, एकनाथ महाराज यांच्या दिंड्या मोठ्या दिमाखात पंढरपूरला जातात. लाखो लोकांच्या हृदयामध्ये त्यांचं स्थान आहे. कीर्ती अजर अमर आहे का? देवासाठी देह समर्पित आहे. आणि ज्यानं ज्यानं धर्मासाठी समर्पित केला ते सुद्धा हुतात्मा नाही झाले. आपण सहज बोलून जातो, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. का कीर्ती अजर अमर आहे बाबा? त्यांनी देह धर्मासाठी समर्पित केला बुवा. आपली बरीचशी मंडळी अशी आहे बुवा, किलोभर तांदूळ आणि किलोभर डाळीसाठी जर धर्म बदलायला लागला तर नापाक अवलादींनो, तुमचं राशन कार्ड आणि आधार कार्ड सरळ पाकिस्तानचं बनवा. या मताचा महाराष्ट्रात राहायचा अधिकारच नाही. अरे छत्रपती शिवरायांचा वारसा घेऊन जन्माला आलो. नस नस में जो खून बहे है खून तुम्हारे नाम का. अरे त्यांचं रक्त आपल्या अंतःकरणात निघाल्या. आणि छोट्या गोष्टीमध्ये कधी सांगू का, वर्णन नाही का बुवा. सोडावा प्राण की सोडावा धर्म, ऐसा प्रश्न कधी न पडावा. आणि पडलाच तर सोडावा प्राण पण धर्म न सोडावा. हे शंभूराजांची नीती आपल्याला शिकून जाते बुवा. मग या 3 गोष्टीसाठी देह समर्पित असावा, जेणेकरून देहाची कीर्ती काहीतरी मागे राहील. नाहीतर आपली कीर्ती लय तर 10 नाही तर वर्ष श्राद्धापोत. याच्या पलीकडे आपला फोटो फक्त ह्यालाच बाहेर येणार, आपला आडगळेला पडलेला, कशाला, पित्राला किंवा वर्ष श्राद्धाला. हा, त्याच्या पलीकडे आपला फोटो बाहेर निघणार नाही माय. म्हणून जीवनामध्ये क्रांती करा, त्याचं भजन करा, परमार्थ करा, त्याला आपलासा करा. त्यानं होईल काय, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. बाकीच्या गोष्टी नादी लागाल तर दुःख देणारी रती मायके, दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. मग एका आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जमला. एवढा वेळ सांगतोय बुवा, परमार्थ करा, परमार्थ करा. कसा करा? हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण. सगळ्यांनी वाजवा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
मानीला पाप लागन बुवा माय. आईचे उपकार एवढे आहेत बुवा जगाच्या पाठीवरती, हे सगळेजण सांगतात बुवा, या उपकारातून आपल्याला उतराय होता येणार नाही. अनुषंगानं झालंय आपलं. थांबा तुम्ही इथं थोडा वेळ थांबा, 5-10 मिनिटं थांबा फक्त. विठाला 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 विठाला. जीवनातले दुःख जर नाहीशी करायचे तर भगवान परमात्म्याला आपलंसं केल्याशिवाय पर्याय नाही. पण आपलं करत असताना नुसतं वरपंगानं नाही, त्याच्यावरती विश्वास दृढ ठेवावा, त्याच्यावरती निष्ठा दृढ ठेवावी. तेव्हा कुठं तो आपलासा होतो अंतरंगात. आणि एकदा आला का बाबा, आवघीच पापे गेली दिगंतर. हा, जीवनातली पाप जातात, सगळं जातात, पण कधी ज्यावेळेस भगवान परमात्मा आत येतो तेव्हा सगळी दुःख नाहीशी होतात. म्हणून जीवनात सुखासाठी त्याला मिळवा. आणि खऱ्या अर्थानं कैलासवाशी श्रीमती सिंधुबाई उत्तमरावजी शितोळे या आईच्या, थोडासा दादा आवाज घेन वाढवा, प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही सगळे मंडळी या ठिकाणी जमलात बुवा. खर तर आई विषयावरती जेवढं बोलावं तेवढं कमी आहे दादा. आई आणि बा हे जगाच्या पाठीवरती माय अशी दोन तत्व आहे की यांनी जेवढे उपकार आपल्यावरती केलेत ना, तेवढे उपकार कदाचित दुसरे कुणाचे नसतील बुवा. देवानं जन्माला घालायचं काम केलं, जरूर इथं गर्भ आणून ठेवला, पण तिथून पुढे या गर्भाला वाढवण्याचं काम, नवे नवे त्याला पोसायचं काम, त्याला चांगल्या मार्गाला लावायचं काम हे एका आईनं आणि एका बापानं केलं. आपण सहज म्हणून जातो आई आणि बाप हे दोन एका कुटुंबाचे मोठे भक्कम खांब असतात. एक जरी निखळला तर एका खांबावरती घर टिकत नाही, पण या कुटुंबाच्या बाबतीत विपरीत बरं का जरा. आमच्या आईनं ज्यावेळेस आपल्या पतीचं निधन व्हावं त्याच्यानंतर सुद्धा आपल्या कुटुंबाचा गाडा व्यवस्थित हाकावा आणि अख्ख्या कुटुंबाला योग्य वळणावरती आणून योग्य मार्गाला लावून चांगल्या पदोपदांपर्यंत या पोरांना उन्नतीपर्यंत पोहोचवावं. खरं सांगू का दादा, एक गोष्ट बोलतो बरं का, मी इथं बसले तुम्ही घरातली मंडळी जेवढी काय त्यांना एक वाक्य सांगतो. कधी कधी मनामध्ये अहंकार कधी येऊन द्यायचा नाही दादा. बसलेली मंडळी तुम्ही सुद्धा ऐका. महाराज आमचे आईबाप होते तेव्हा तर अख्खं गरिबीतच आयुष्य गेलं बा. हो पठ्ठ्या कमवायला लागला तेव्हापासून हे सगळं वैभव उभं झालं. अहंकार आला ना गड्या, तो अहंकार कधी मनात येऊन देऊ नका. कारण तुमचं जेवढं काही वर्चस्व आहे ना, तर तुमच्या आई आणि तुमच्या बापामुळे. जेव्हा तुमच्या आई बापाने जर लहानपणी पाळण्यातच नरड दाबला असतं तर हे दिवस पाहायला आला असतं का? अहंकार आणायचंच नाही बुवा. हे आई बापाचे उपकार आहे आणि एवढे उपकार आहे बाबा आपल्यावरती की त्याची परतफेड नाही बुवा. काय द्यावे त्याशी व्हावे उतराय. किंवा त्या गाण्यामधून एक वर्णन आलं, किती गाऊ मी तुमचं, किती तुमचं माझ्यावर, आम्ही तुमची लेकरे, तुमचे उपकार कसे विसरू. माझ्या कातड्याचा जोडा शिवावा, वाटे तुमच्या पायात घालावा. एक गोष्ट बोलू, आपलं कातडं सोललं, त्यांच्या पायात जोडं भरून घातलं तरी उपकार फेटतील काय? तुम्हाला काय वाटतं? नाही फेटू शकत नाही. कदाचित या कुटुंबामध्ये यांच्या आईच्या 2 मुली आहेत नाही. खरं सांगू ताई, आपण असं सहज म्हणून जातो दादा, आपल्याला सहजासहजी नाही वाटत एवढं काही. पण महिला वर्ग इथं दिसतो ना, एवढा भावुक आहे दादा. आता यांच्या ज्यावेळेस मुली येतील ना, त्यावेळेस माईनं विचारणारी त्यांची आई त्यांना कधी दारात दिसणार नाही दादा. मायेनं हात फिरवणारी आई कधी दिसणार नाही, किंवा मुलांना आता आईची आठवण. आणि खरं सांगू का, जिवंत आहेत तेव्हा कधी कधी माणसाला जास्त किंमत कळत नाही, पण गेल्यावरती ती हुरहुर मनाला खात राहते माणसाची. आई होती त्यावेळेस यायची, प्रेमानं तोंडावरून हात फिरवायचे. आणि लेकीवर तुम्हाला जेवढ्या तुम्ही माहेराला, आपण म्हणतो ना लेकीचं माहेर, पण माहेराला कुठपर्यंत आहे? जवळ माहेरात तिची आई आणि बाप या 2 जण जिवंत आहे तोपर्यंत. एकदा आई बाप गेले म्हणजे माहेर पण संपलं. भाऊ किती लाडाचा असू दे बुवा, पण आई बाप आहे तोपर्यंत तिचं माहेर आहे का? आणि जगाच्या पाठीवरती सगळे गुन्हे माफ होतात बुवा. एक वेळ बापापाशी माफ होणार नाही माय, पण तुमच्यापाशी माफ होतात. माझं पोरग बेवडं आहे, माझं पोरग वाईट मार्गाला आहे, आई मान्य करत नाही. मा दाद्या चांगलाच म्हणते का? 9 महिने पोटात वाढवलं रे दादा, आपल्याला खायची फिकीर नव्हती आबा. आपण असं उघडे नागडे असं इकडे तिकडे पळायचो, तेव्हा आपल्या आई आपल्या हातामागे एक ताटीत काला कालवलेला आणि ते काल्याची वाटी घेऊन इकडं तिकडं दाद्या, अरे एक चिवता एवढा राहिला एवढा राहिला, थोडा थोडा थोडा. बघा 8वा जुनं दिवस दादा आपला.
आपली आई आपल्या माग पळाली, पोटामध्ये वागवलं कुणासाठी? 1 किलोचा दगड बांधा पोटाला दादा, आपण किंमत नाही कळत तर किलोभर दगड बांधा, असं वर्षभर नाही, मी म्हणतो फक्त महिनाभरच फिरा. अरे इकडच्या खुशी होता येत नाही, इकडच्या खुशीवरती होता येत नाही. एवढे कष्ट सोसून तुम्हाला जन्माला घातलं, पट्ट्यावर मोठं झाल्याच्या नंतर त्या आईबापाला अंतर देता फक्त एका पोरीमुळं. खरं सांगू का, ही बहुतांशी घरातली घटना आहे. माय आम्ही आळंदीला शिकायला होतो दादा, त्या घाटावरती माऊलींचं दर्शन करून जेव्हा प्रॅक्टिसला बसायचो ना, तेव्हा घाटावरती काही म्हातारी अशी दिसायची. हे जोडपं बसलंय, त्याला विचारलं बाबा ते काय करता येतं, पोरं बाळा कुठे गेले तुमची? त्यावेळेस आईनं डोळ्यात पाणी आणावं, म्हणावं महाराज मग 2 आहेत म्हणे, चांगली कामाला आहेत म्हणे. बरं मग तुम्ही काय करता इथं, दर्शनाला आलता का? म्हणे नाही महाराज, आमचं पोरग आम्हाला घेऊन आलतं, दर्शन बारीला लावला आम्हाला म्हणे त्याने. म्हणला देवाला पेड व्हायला लागते ती, म्हणून पेड आणून घेऊन येतो म्हणला. असं म्हणून आमचा पोरगा गेलाय महाराज, आता 4 वर्ष झाले हो, अजून पोरगाच आला नाही. तिकडून बापानं म्हणा अरे कशाचा येतोय आता, गेला आपल्याला इथं मरायला सोडून, आता नसतं येत. पण आईचं काळीज बघा, आई म्हणते माझा दाद्या 1 दिवशी तरी मला न्यायला येणार, ही आईची खात्री. एवढं वाईट आहे तरी सुद्धा लेकुराची चिंता कोणासाठी बाबा? अरे कारण पोटात वागवलाय ग त्यानं 9 महिने 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी गदेऊनी जीवनाला का आई ग थोर तुझे उपकार. एक प्रसंग ऐकला बरं का दादा, जाता जाता सांगतो. हे आई तुम्ही जिवंत येतोवर तर काळजी करताय रे, पण मेल्यावरती सुद्धा लेकराची काळजी त्या आईला कशी आहे? मी प्रसंग आईला खरा का खोटा मला माहित नाही. त्या दिवे घाटातून एक रात्रीच्या वेळेस एक अपघात घडला. आबा गाडी खाली कोसळली, एक लहानसं 2 वर्षाचं लेकरू असं, आई आणि तिचा बाप चालला. जात असताना गाडी दरीत कोसळली, तिथे खाली गेली, दगडाला अडकली, गाडी उलटी झालेली. आणि त्याच रस्त्यानं रात्रीच्या 1 वाजता गाड्या येत आहेत, तेव्हा ती रक्तबंबाळ अवस्थेमध्ये झालेली आई गाड्यांना हात करते, दादा थांबवा, माझी गाडी खाली गेली, माझं लेकरू फसलंय, व तेवढं बाहेर काढायला फक्त मदत करा. ह्या गाडीला हात करते, त्या गाडीला हात करते. आता रात्रीच्या 1 वाजता जर एखादी बाई रक्तबंबाळ अवस्थेत जर हात करते, गाडी थांबू दादा? आपण नाही थांबवणार. गाड्या थांबायला तयार नाही, पण गयावया करते. शेवटी एका गाडीला आडवी झोपली बाई. आडवी झोपल्याच्या नंतर त्या गाडीवाल्याने थांबवली. भूताटकीचा प्रकार दिसतो काय म्हणून थोडीशी काच खाली केली. बाईनं त्याच्यापाशी जावं, हात जोडावं, म्हणे दादा दादा आम्ही सुद्धा रस्त्यानं जात होतो, माझा नवरा, माझं 2 वर्षाचं लेकरू आहे दादा, आमची गाडी कोसळली हो खाली, तेवढे फक्त माझं लेकरू आतमध्ये तडफडते, त्याला बाहेर काढायला मदत करा, बाकी काय करू नका दादा, फार उपकार होतील तुमचे. रक्तामंबळ अवस्थेतली बाई, खरा प्रकार वाटला. बाहेर उतरले 2 जण दादा. खाली जाऊन पाहिलं तर खरोखर खाली गाडी पडलेली आहे. त्या गाडीकडे दिशेनं जाता जाता पावलं थरथरतायत, पण गेले खाली, उतरले. जाऊन पाहिलं तर ड्रायव्हर सीटला एका रक्ताबंब स्टिअरिंग वरती डोकं आपटून मेलेला त्या बाईचा नवरा दिसला. आणि पलीकडच्या बाजूने ज्यावेळेस त्याने दरवाजा तोडून बाहेर काढला, समोरचं चित्र पाहिलं, पायाखालची माती सरकली बाबा, अंगाला घाम फुटला. एक 2 वर्षाचं लेकरू रक्ताबंबाळ अवस्थेत असणाऱ्या आईच्या कुशीमध्ये अलगद विसावलेले रडतय मोठमोठ्यानं. जी बाई आपल्याला वरती हात करायला आली होती दादा, तीच बाई त्या रक्ताच्या थारोळ्यात त्या बापाच्या शेजारी मरून पडली. पण लेकराला कवटाळून मिठी मारली. आई माझ्या लेकराला काय झालं नाही पाहिजे या चिंतेमध्ये मेली, पण आत्मावरती जाऊन गाड्यांना हात करतोय बाबा. जिवंत तर तर सेवाच केली लेकराची, आणि मेली तरी सुद्धा लेकराच्या चिंता करते. तर काय त्या आईचं काळीज असावं? माय तुमच्यासारखे उपकार नाही ग कोणी जगाच्या पाठीवरती करणार. अरे आम्ही नालायक माणसं आहेत. आताच्या पिढीला या आईचे बापाचे उपकार कदाचित कळणार नाही दादा. अरे थोडस माझा मित्र आहे माय, कुंजीरवाडीला हवा, मी सांगतो त्याचं उदाहरण. मी त्याचा पार नापाडाच करून टाकला. लव्ह मॅरेज केलं, लव्ह मॅरेज करून 1 वर्षाच्या आत त्या पोरीनं काय डोकं बिदरवलं बुवा या पोराचं. यांना आई बापापासून वेगळं घेतलं. सणसवाडीला तिकडे MIDC 2 नवरा बायको कामाला जाते, 2 फ्लॅट घेऊन तिथं राहते ती. अरे इकडे बाप त्याचा गाडीवरून पडला, महिनाभर पोराला माहितच नाही आपला बाप गाडीवरून पडला. काय अपेक्षा केली त्यांनी आपल्याकडून?
अरे लहान होता त्यावेळेस चालता येत नव्हतं, इकडे असा लुट 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 करायचा. तुझ्या आईने इकडच्या हाताला धरलं आणि इकडच्या हाताला बापान धरलं आणि तुला चालायला शिकवला. म्हातारपणात तीच अवस्था आमची. अपेक्षा एकच आहे, इकडच्या हाताला तू धरावं आणि इकडच्या हाताला तुझ्या बायकोनं धरावं आणि आम्हाला म्हातारपणात सावरावं. काय अपेक्षा करतात आपल्याकडून? खरं सांगू दादा, जिवंत आहे तवर कदर करा, जिवंत आहे तवर सोहळे करा. मेल्यावरती सोहळे पाहायला आपले आईबाप नाहीत. अरे एक वेळ ढगाआड गेलेला सूर्य माय उद्या पुन्हा दिसेल, पण मातीआड गेलेले मायबाप पुन्हा दिसणार नाही. म्हणून जिवंत आहे तवर सेवा करा. एवढंच माझ्या कीर्तनातून वाक्य घेऊन द्या. आणि कसं आहे, आम्ही टामाटामा बोलून माझ्यानंतर पुढारी माणसं बोलतील बुवा, गेलेल्या जीवाला योग्य गती मिळून पाठीमागच्यांना दुःखातून सावरण्याची शक्तीमुळे पण माफी मागून बोलू. ते दुःखाची तीव्रता तेवढी आपल्याला नाही. आपल्या काबाग मन आहे, काय माहितीये का, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. मुळाची दुःखाची तीव्रता या दोघा पोरांना आहे, ही दुःखाची तीव्रता लेकींना आहे, सुनांना आहे. का? अरे या आईनं लहानाचं मोठं केलंय आम्हाला, 9 महिने पोटामध्ये वागवलंय, जन्माला घालून कर्तवदार पोरं बनवलीत बुवा. आज त्या आईची उणीव त्यांना वाचल्याशिवाय राहणार नाही. आणि खरं सांगू दादा, तुमच्या आईनं वरून बघावं आणि वरून खरं अर्थानं म्हणावं की माझ्या पठ्ठ्यांनी करून दाखवलं बुवा काहीतरी. वरून तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, हा अभंग आहे. आणि या कुटुंबाची दुःखाची तीव्रता आम्ही जाणतो बुवा, म्हणून आपण फक्त सहभागी होऊ शकतो. त्या गीताप्रमाणे या कुटुंबाचं अख्खं मंदिरच हल्ल्यागत झालं बाबा. कसं माहितीये, हे माया मंदिर लागे फुटाया, माया मंदिर हलरे लागे फुटाया, आज घाया पक्षीनी जाई पिलाना भेटाया. हे दिन बांधल घरट दिला विसावा निवारा, केवनिया पंखा खाली भरविला मुकी चारा, ओढ रक्ताला लागली लागे काहूर माझाया, आज घाया पक्षीनी जाई पिलाना भेटाया. कुटुंबाची अवस्था आहे बाबा. आई बापाची सेवा करा, मायाजवळ जिवंत आहे तवर करा, मेल्यावरती सोहळे पाहिला आईबाप नाही. एवढंच अशी तोळे कुटुंबानं ठेवलेल्या कीर्तनाचा उपदेश लक्षात घ्या. बाकीच्या अभंगाचं चिंतन काही नेऊ नका, फक्त एक घ्या, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. घरीच आई बापे म्हणून घरीच काशी करायची, त्यांच्या पायापाशी आपली काशी. तिकडे कुठं काशीला जाता तरपडायला? अरे काशी इथं आहे त्यांच्या चरणावरती. त्यांची सेवा करा, झालेली सेवा आईच्या चरणावरती समर्पित करावी. यांच्या कुटुंबाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत बुवा. आणि तुम्ही आपतिष्ट नातेवाईक सगळे सोयरे या ठिकाणी आला, म्हणून या शितोळे कुटुंबाच्या वतीनं मी तुमचा आभार व्यक्त करतो. झालेली सेवा सादर करत असताना उत्कृष्ट गुणीजनाची साथ, त्याच्यामध्ये आमचे नाना असतील, आपल्याच कुशेगावचं हे सगळं भजनी मंडळ, विनेकरी बाबा, त्याचबरोबर गायन सम्राट कडेठाण गावचं भूषण, नवे नवे दौंड तालुक्याचं भूषण, जीवलग मित्र आदित्य महाराज दिवेकर, त्याचबरोबर युवा कीर्तनकार दिनेशजी महाराज केदारी आणि आमच्या मुक्ताई समानी आई साहेब, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. या लेकरासाठी टाळ्या वाजवा एकदा. वा वा वा, अशी लहानशी मुक्ताई वाटते का नाही, छोटी छोटी असणारी, काय गोंड स्वरूप. आपण टाळ घेऊन उभे आहे ना, त्याच्यात खरा आनंद वाटला. इकडं मृदुंगाची साथ केली आमचे महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य जीवलग शुभम महाराज कदम. शूटिंगची साथ ज्यांनी केली आमचे जीवलग असणारे मित्र, मायबोली चॅनेलचे सर्व आमचे आमिर दादा असतील, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर पेटीची साथ केली, पाण्यासारखी बोटं तुमची पेटीवरती वाटतात. तुमच्याकडे पाहून वाटत नाही तुम्ही एवढी भारी पेटी वाजवता, चेहऱ्याकडे पाहून वाटत नाही, पण तुमच्या बोटाकडे पाहिल्याच्या नंतर जीवाला फार बरं वाटलं बा. गोड तुमची बोट. आधी ज्यांनी पेटी वाजवली त्यांनाही धन्यवाद देतो बुवा. आणि इकडे साऊंडची साथ केली दादा, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. कसं असतं माहितीये का, हे म्हणजे आमचा प्राणी. गाडी लाखाची, ड्रायव्हर पेताड चालत. गाडी लाखाची म्हणलं ड्रायव्हर बी चांगला पाहिजे, गाडी बी लाखाची ड्रायव्हर बी आमचा एक नंबर. म्हणून कोणती सिस्टीम
कुंभार साऊंड सिस्टीम म्हणून तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी. सगळ्यांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो आणि तुम्हा मायबाप श्रोत्यांना धन्यवाद देऊन सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. हात जोडा तुम्ही.